एका गायला खोंड झाला, म्हणजे हा सोन्या म्हणायचा. मग ती 2 वर्ष सांभाळला, तिसऱ्या वर्षी झुपला. झुपल्यानंतर 1 वर्ष हाणला कामाला, झुपला 1 वर्ष. आणि झुपल्यावर त्याला जरा थोडं डोळ्यातनं पाणी यायला लागलं. पण ही वडसं असल्यामुळं त्या काळ्या बुबळातनं मांस बाहेर येत होतं. म्हणून आम्ही काय केलं, डॉक्टरला दावला. तर डॉक्टर म्हणलं ह्याला काहीच करता येत नाही, तुम्ही आपलं इकून टाका. मग आम्ही म्हणलं आपलं इकायचंच नाही असं ठरविलं होतं. आणि घरच्या गायचं असल्यामुळे इकायचा नाही असं वाटला. मग पुन्हा आम्ही डॉक्टरला म्हणलं डोळा काढा. तर डॉक्टर म्हणलं एक काढला तर दुसऱ्याला पण होतंय. मग म्हणलं होऊ द्या डॉक्टर, पण तुम्ही काढाच. तर डॉक्टर म्हणलं आता ह्याला डोळा काढल्यावर काहीच कळायचं नाही, चाला यायचं नाही, पाणी दिसायचं नाही, वैरण दिसायची नाही. तर मग काय करता तुम्ही, इकून टाका बघा, तुम्हाला शक्यता इका काय पण करा. आम्ही काय तसं इकाच म्हणत नाही, पण ह्याला कसाबाशी कोण घेत नाही म्हणलं. मग डॉक्टरला म्हणलं नाही, एखादा आपला माणूसच आदू झाला तर आपण काय सोडून देत नाही किंवा त्याला मारून टाकीत नाही. त्यामुळं आपण ह्याला जीवानीशी काय खेळायचंच नाही म्हणलं, आपल्याला ह्याला कसाबाला द्यायचा नाही. चालावं हे हिशेबाने केलं नव्हतं, तर आपल्याला एक सेवा घडावी किंवा आपल्या हातनं एक हत्या होऊ नये ह्या दृष्टिकोनातनं 2 डोळं काढलं होतं. पण त्याला जे आपण त्याच्यावर जे उपकार करायला गेलो, त्यानं आपल्यावर परत उपकार केलं की आपण जर डोळं काढलं तर आपण ह्या मालकाच्या जेवावर बसून खायचं नाही असं त्याला वाटलं. त्यामुळं त्याच्या देवाच्या ह्यानं त्यानं आपल्याला भरपूर हे दिलं. मी भाडं केलं, घरची शेती केली, त्याच्यावर माझं घर चाललं. पुन्हा म्हणलं तर लेकराबाळाचं शिक्षण हे झालं.